काय मंडळी बऱ्याच ना बरे असलाच पाहिजे तरच माझा व्हिडिओ बघताला. तर आपलो आज प्लॅन हा कुणकेश्वराच्या जत्रेक जाऊचो. कुणकेश्वरची जत्रा म्हणजे देवगडला आपण राहतो कणकवलीत. कणकवलीमधनं देवगड 60 किलोमीटर हा. तर आपण 4 जण जातो, आम्ही सर्वजण भावच आहोत. त्याच्यामुळे कुणकेश्वरची जत्रेची व्हिडिओ पुढे तुम्ही पाहतालाच कसं जायचा. तर चला पुढे आपण पाहूया आणि कपडे वगैरे चेंज करून मस्त की भाकरी आणि जेवण करून पुढे जाऊया. चला मित्रांनो, आता आपण घराकडून निघालो आहोत आणि कणकवलीत पोचलो. तर पुढे नांदगाव फाट्यावर जाऊन आपण डायरेक्ट थांबणार आणि तिथे आपण पुढचं प्लॅनिंग करू. तर चला पुढे भेटूया. ब्लॉक करता करता ट्रकाने मारली ठोकर. आता आपण नांदगाव फाट्यावर ना, नांदगाव फाट्यावर ना किती किलोमीटर राहून का तरी पण 60 किलोमीटर. मुंबईत जा 30 किलोमीटर 30 किलोमीटर असताला. तर चला पुढे आपण जाऊ. हा 40 किलोमीटर असताला. मित्रांनो, बाईकवरनं जाताना एका टेम्पोमध्ये वराड घेऊन दर्शन करू जायत होते. तर बघा मित्रांनो, कुणकेश्वर जत्रा किती प्रसिद्ध हा. अर्ध्या तासानंतर आता आपण शिरगावमध्ये पोचला. तर इथून 20 किलोमीटर कुणकेश्वर आहे. तर चला आपण डायरेक्ट कुणकेश्वरला जाऊन भेटूया आणि दर्शन करतानाचे व्हिडिओ पुढे तुम्ही पाहाच. अशा प्रकारे फायनली आपण आता जत्रेच्या आवारात पोचला. इकडे 1 किलोमीटर पाठी गाडी लावून आता आम्ही दर्शनात जाताला. अशा प्रकारे प्रवेशद्वारकडे पोचून आम्ही रांगेत रवान दर्शनाचा लाभ घेतला आणि आमका लागलेली तेव्हा भूक, त्याच्यामुळे आम्ही लगेच दर्शन करून आम्ही कायचा खायचा नियोजन करण्यासाठी आम्ही डायरेक्ट गेलो बीचवर. तर बीचवर बघूया काय काय भेटतात आणि त्यानंतर आपण खाण्याची सोय करूया. तर बीचवर पोचल्या आमका दिसतं ती बटाट्याची कापा तळत असताना. तर तळत असलेली बटाट्याची कापा आमका खाऊची होती, म्हणून आम्ही 2 बटाट्याची कापा घेतला. फिरवला की काय बोल होता. अरे चिकन विंग्स खातात तसं का? बटाट्याची कापा बटाट्याची कापा पण मेयोनीज लावली. असं देवा. चाय पिऊया पहिले. अमृततुल्य जबर वाटोळा आयुष्यात असला तर कोणी काय करायचं. चाय 1 नंबर. बीचवर फिरताना आमका थंडी लागत असल्यामुळे आम्ही चाय पिऊन झाल्यानंतर तिकडे लोक घोड्यावर बसून फिरत होती. ती बघत आमची नजर पडली ती मक्यांवर. मग आपल्याक पण हव्या झाला तो मको. कॅमेरा सांगायचं नाही तिकट वगैरे चांगलाच 1 नंबर. कुणकेश्वरचे दर्शन घेऊन आणि फिरान आणि खाऊन वगैरे आम्ही सुमारे 2:50 आम्ही घरी निघाला. आणि जर ही तुमका व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा कोकणातल्या आठवणी. गुड बाय.